नमस्कार. वेलकम टू द ॲस्पायरन्स ऑफ इंडिया. ॲस्पायरन्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटना म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधील जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आपल्या DMER पदभरतीसाठी ते टॉपिक्स बघणार आहोत. त्या टॉपिक्सपैकी काही टॉपिक्स आज बघणार आहोत आणि हळूहळू आपण सगळे टॉपिक आपण येत्या काही दिवसात बघणार आहोत. यामध्ये आपल्याला जो GKचा सब्जेक्ट आहे त्याच्या अंतर्गतसुद्धा इंडियन पॉलिटी आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे टॉपिक्स येतील. दुसरं आपली जी सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजेच समाजसेवा अधीक्षक MSW या अंतर्गत जी पदे आहेत त्यामध्ये सुद्धा जे 40 प्रश्न येणार आहेत त्याच्या अंतर्गतसुद्धा भारतीय राज्यघटना म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधील काही क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. तरी म्हणून हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपण याच्यातील काही घटक आज बघणार आहोत. यामध्ये पहिला टॉपिक आहे आपला प्रिएम्बल म्हणजेच एखाद्या पुस्तक लेख किंवा संविधानाची सुरुवात असते. यामध्ये आपल्याला त्या संविधानामध्ये काय दिलेलं असते ते त्या सगळ्याचा सार आपल्याला याच्यातून समजून येतो की म्हणजे समोर दिलेल्या संविधानामध्ये काय आहे, त्याच्यातील कामाचे उद्देश आणि विचार याच्यात दिलेले असतात. प्रस्तावना ही 13 डिसेंबर 1946 रोजी जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव सादर केलेला होता त्याच्या अंतर्गत आहे, त्याच्यावर आधारित होती ही डेट इम्पॉर्टंट आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव आधारित केला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि ही स्वीकारली होती 22 जानेवारी 1947 रोजी मसुदा समितीने. तर ही डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. घटनेच्या मसुदा समितीने 22 जानेवारी 1947 रोजी प्रिएम्बल म्हणजेच प्रस्तावना स्वीकारलेली होती आणि यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे प्रिएम्बलमध्ये. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावर क्वेश्चनसुद्धा विचारण्यात येतो की 42व्या घटना दुरुस्तीद्वारे कुठले शब्द म्हणजे समाविष्ट करण्यात आले, तर सोशलिस्ट आणि सेक्युलर ही उद्देशिका आहे. प्रिएम्बल दोन्ही भाषेमध्ये आपल्याला दिलेली आहे. नंतर आहे कॉन्स्टिट्यूशन डे, संविधान दिवस. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 2015पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली होती, म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नंतर आहे ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच घटना समिती. 19 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक करण्यात आलेली होती. ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सदस्य होते 6 सदस्य होते. त्यामध्ये आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्ला, डॉक्टर KM मुंशी, डॉक्टर N. माधवराव. या 2 घटना आहेत ज्यांच्यावर क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. पहिली आहे वेरुबरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1960. यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की प्रिएम्बल ही कॉन्स्टिट्यूशनचा घटक नाही आहे आणि हे विधान या घटनेमध्ये या केसमध्ये करण्यात आलेलं होतं. दुसरी घटना आहे केशवानंद भारती केस 1973. यामध्ये म्हणण्यात आलेलं होतं की प्रिएम्बल ही कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. तर हे दोन्ही विधानं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. नंतर आहे नॅशनल सिम्बॉल्स. आपण हे म्हणजे वेगवेगळे सिम्बॉल्स बघणार आहोत. हे याच्यावरसुद्धा डायरेक्ट क्वेश्चन येतो आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिला आहे नॅशनल फ्लॅग, भारतीय राष्ट्रीय ध्वज. 1916मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केलेला होता. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो, कोणी डिझाईन केला होता, तर पिंगली व्यंकय्या. 22 जुलै 1947 रोजी घटना सभेद्वारे हे स्वीकारण्यात आलेलं आहे राष्ट्रीय ध्वज. नंतर आहे नॅशनल अँथम, राष्ट्रगीत. आपलं जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं या गीताची हिंदी आवृत्ती 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली. नंतर आहे नॅशनल सॉन्ग म्हणजेच वंदे मातरम, राष्ट्रगीत. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत भाषेत रचलेले असून ते आनंदमठ या कादंबरीतून घेतलेले आहे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने याचा स्वीकार केलेला आहे. नंतर आहे नॅशनल एम्ब्लेम म्हणजेच राष्ट्रीय चिन्ह. राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील सिंह स्तंभावर आधारित आहे. ते भारत सरकारने 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये खाली जे सत्यमेव जयते हे लिहिलेलं आहे ते मुंडक उपनिषेधामधून घेतलेलं आहे. नंतर आहे राष्ट्रीय प्राणी पॅन्थेरा टायग्रिस, वाघ. नॅशनल बर्ड आहे आपला मोर. राष्ट्रीय फूल आहे कमळ. नंतर राष्ट्रीय नदी आहे गंगा. राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गँगेटिक डॉल्फिन. हा सुद्धा क्वेश्चन येतो. नंतर आहे नॅशनल कॅलेंडर म्हणजे राष्ट्रीय दिनदर्शिका. राष्ट्रीय दिनदर्शिका शक कालगणनेवर आधारित आहे.
ज्यामध्ये चैत्र हा पहिला महिना असून सामान्य वर्ष 365 दिवसांचे असते. नंतर आहे नॅशनल करन्सी, राष्ट्रीय चलन. भारतीय रुपयाचे चिन्ह भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. हे देवनागरी र आणि रोमन मोठा र या 2 अक्षरांचे मिश्रण आहे. याच्या वरच्या बाजूला असे 2 समांतर आडवे पट्टे हे राष्ट्रीय ध्वजाचे समानतेचे प्रतीक आहे. आणि भारतीय रुपयाचे हे चिन्ह भारत सरकारने 15 जुलै 2010 रोजी स्वीकारलेले आहे. नंतर आहे नॅशनल ट्री, वडाचे झाड. तर हे बघणार आहोत. DMER पदभरती अंतर्गत आपली नवीन बॅच घेऊन येत आहोत. सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, समाजसेवा अधीक्षक या पदासाठी ज्यांचं MSW झालेलं आहे त्यांच्यासाठी ही बॅच आहे. यामध्ये आपण पदभरतीची संपूर्ण तयारी करून घेणार आहोत. लाईव्ह लेक्चर होणार आहेत. एक्सपर्ट फॅकल्टी आहेत आपल्याकडं. यामध्ये आपण PYQ, करंट अफेअर्स, कन्सेप्ट क्लिअरन्स, मॉक टेस्ट सर्व काही उपलब्ध करून देणार आहोत. सध्या या बॅचची फीस 1500 रुपये ठेवलेली आहे. 2,000 रुपये फी होती, पण 25% डिस्काउंट देऊन आपण ती 1500 रुपयात देत आहोत. आणि 27 जुलैपासून ही बॅच आपली सुरुवात होत आहे या बॅचची. तरी लवकरात लवकर या बॅचमध्ये एनरोल करा आणि फायदा घ्या. आणि आपण या बॅचसाठी संपूर्ण तयारी म्हणजेच करून घेऊ आणि सगळं काही प्रोव्हाइड करू. तुमचे जे 40पैकी 40 प्रश्न करून घेण्याची जिम्मेदारी आमची आहे आणि या 40 प्रश्नांची तयारी आम्ही संपूर्ण करून घेऊ. बाकी आपल्या नवीन घडामोडीसाठी ॲस्पिरंट्स ऑफ इंडिया या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सपोर्ट करा आणि कमेंटसुद्धा करा तुमचे काही सजेशन्स असतील तर. बाकी आम्ही आता दररोजच नवीन घडामोडी घेऊन येणार आहोत. तर आपल्या ॲस्पिरंट्स ऑफ इंडिया या चॅनलसोबत जोडून राहा. थँक्यू.